लाडकी बहीण ही योजना वैयक्तिक लाभाची योजना आहे। त्यामुळे लाडक्या बहिणीकरता जर तुम्ही निधी दिला तर तो अर्थसंकल्पाच्या नियमाप्रमाणे त्या आदिवासी विभागातच दाखवावा लागेल आणि तो अर्थसंकल्पाच्या नियमाप्रमाणे त्या अनुसूचित जाती विभागामध्येच आपल्याला किंवा सामाजिक न्याय विभागातच दाखवावा लागेल। त्याप्रमाणे तो दाखवला। पण या संदर्भातला अजितदादांनी हाऊसमध्येच खुलासा केला की नुसतं इथे पैसा दाखवला त्याच पैशात दाखवला असं नाही आहे, तर जवळजवळ 2.5 पटीनं या विभागांचं बजेट वाढवलेलं आहे आणि त्या ठिकाणी तो दाखवलेला आहे। त्यामुळे ही अकाउंटिंगची पद्धत आहे। कुठलाही पैसा पळवलेला नाही, कुठलाही पैसा बळवलेला नाही। ज्यांना हे समजत नसेल त्यांनी माझ्याकडे यावं, मी त्यांना अर्थसंकल्पाची, कारण मी पुस्तक लिहिलं आहे अर्थसंकल्प कसा वाचायचा, त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये अकाउंटिंगची सिस्टीम काय आहे हे मी समजावून सांगेल। नियमामध्ये अशा प्रकारची तरतूद तिथेच दाखवावी लागते, ती योग्य प्रकारे दाखवलेली आहे। त्यामुळे यात कुठली बनवाबनवी नाही, यात कुठली फसवाफसवी नाही, हे स्पष्ट मी करू इच्छितो। अजितदादांनी योग्य काम केलेलं आहे हे मी या ठिकाणी सांगतो।